खोल निळ्या समुद्राखाली धोकादायक शार्क टोळी त्या दिवशी पुन्हा शिकार करत होती. ही टोळी एवढी भीतीदायक होती की जेव्हाही त्यांनी तोंड उघडले तेव्हा सगळे मासे विखुरायचे. पण एका विशाल सागरी मिनारात लपलेला पिवळा मासा तितका भाग्यवान नव्हता. इकडे बघा, आम्हाला छान जेवण मिळालंय. चला ते खाऊया. शार्क टोळी नुकतीच पिवळा मासा खाण्याच्या बेतात होती. पण नंतर त्यांना एक मोठा मासा डोक्यावरून पोहताना दिसला. ते बघा, तो मासा मोठा आहे. चला तो खाऊया. परंतु धोकादायक टोळीला खूप उशिरा लक्षात आलं की त्यांना खायचे असलेले मोठे मासे खरे तर मच्छीमाराच्या हुकच्या टोकावरील खेळण्यातील मासे आहेत. माझे दात खूप दुखतायत. माझं नाक खूप दुखतंय. ते खेळण्यातील माशांमध्ये व्यस्त असताना पिवळा मासा निसटला आणि त्यांच्या खाण्यापासून वाचला. तुझ्यामुळे आम्हाला दुपारचं जेवण मिळालं नाही. सुंदर समुद्र हा फक्त शार्कचा एक समूह नव्हता. तो विशाल आणि रंगीबेरंगी गोंडस आणि आनंदी माशांच्या कुटुंबांनी भरलेला होता. चला बाळांनो, आज जायची वेळ झालीये. पण मम्मी, हे बघा मुलांनो, मला काहीतरी खायला आणायला जावं लागेल आणि मी गेल्यावर तुम्ही घरातच राहा. नाही, आम्ही तुझ्यासोबत येतो ना. नाही बाळांनो, ते खूप धोकादायक असेल. ते शार्कने भरलेलं आहे. चला, तुम्ही सगळे आत व्हा आणि अनोळखी लोकांशी अजिबात बोलायचं नाही. 3 लाल मासे त्यांच्या घरात घुसले, जे बुडलेले जहाज होते. त्यांना पाहिलेल्या शार्क टोळीला तिथेच आई मासा पकडायचा होता. एक अतिशय स्वादिष्ट मदर फिश, आणि यावेळी ते खेळणं नाहीये. मोठ्या शार्कने अचानक त्याच्या मित्रांना थांबवलं, ज्यांना हल्ला करायचा होता. थांबा, आपण एक मासा खाण्याच्या ऐवजी बुडलेल्या जहाजात लपलेले 3 मासे का खात नाही आहोत? काय कळलं? मस्त आयडिया ना? हा, नक्कीच. तू खूप हुशार आहेस बॉस. चला, तिघांना खाऊया. इतका वेगवान नाही. आपण त्या माशांवर लगेच हल्ला करणार नाही आहोत, कारण आपण या विशाल शरीरांसह त्यांच्या घरात प्रवेश करत असताना ते छोटे मासे सहजपणे घरातून निसटू शकतात. आपल्याला एक योजना बनवावी लागेल. कसला प्लॅन आहे बॉस? तुम्ही जा आणि शांत ठिकाणी थांबा. योजना माझ्यावर सोडा. म्हणून शार्क स्वतःचा वेश धारण करण्यासाठी लाल कोरलमध्ये फिरत होता. लाल माशांच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे त्याने स्वतःला लाल रंगवलं. मग त्याला त्याचा धोकादायक पंख लपवण्यासाठी एक नारिंगी नमुना असलेलं शेवाळ सापडलं. त्याने त्याच्या पाठीवर शेवाळ फेकलं आणि त्याचा टोकदार पंख झाकला. शेवटी शार्कने लाल माशाची आवडती मॉस कुकीज आणली. कोणताही मासा या कुकीजना नाही म्हणणार नाही. शार्क लाल माशाच्या घराकडे पोहत गेला आणि नाकाने दार ठोठावलं. कोण आहे? मी मॉस कुकीज विकणारा एक जुना लाल मासा आहे. तुम्हाला काही घ्यायला आवडेल का? मॉस कुकीज. लाल मासे तरुण होते आणि कुकीज बद्दल खूप उत्सुक होते, म्हणून त्यांना लगेच बाहेर जाऊन काहीतरी मिळवायचं होतं. अरे थांबा,
आपल्याला आईने अनोळखी लोकांशी बोलू नका म्हणून सांगितलं. लाल माशांच्या भावांपैकी एकाने दरवाजाच्या छोट्या छिद्रातून बाहेर पाहिलं, पण तो कोणी अनोळखी नाही, कारण तो आपल्यासारखाच लाल मासा आहे. म्हणून मासे भावंड बाहेर गेले. मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जातो. माझ्या घरी आणखी कुकीज आहेत. लाल मासा शार्कच्या मागे गेला. शार्क त्यांना कसे खावे याचा धूर्तपणे विचार करत असतानाच मासेमारीची काठी त्याच्यावर पडली आणि त्याचा पंख लपवत असलेल्या शेवाळाला खरचटलं. त्याच क्षणी लाल माशाला समजलं की तो शार्क आहे. तो शार्क आहे, धावा धावा. त्यापैकी एक खडकाच्या मागे लपला, कोरलमध्ये दुसरा आणि तिसरा दगडाखाली लपला. पण शार्कने त्या प्रत्येकाला शोधून तिघांनाही पकडलं. आपण माझ्या मित्रांसह एक छान मेजवानी करू. त्यांच्यापैकी फक्त एकच शार्क पासून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि ती पटकन तिच्या घराकडे पोहोच गेली. तेवढ्यात आई तांबडा मासा खूप घाबरला जेव्हा तिला घरात आपली बाळं दिसत नव्हती. नाही, नो, तुम्ही कुठे आहात माझ्या बाळांनो? आई मासा आपल्या मुलांना शोधण्यासाठी जाणार होती, पण तिने तिचे बाळ घाईघाईने तिच्याकडे पोहोच येताना पाहिलं. आई, शार्कने माझ्या भावांचं अपहरण केलं. मला माहित आहे की ते कुठे आहेत. आपण त्यांना वाचवू शकतो. मदर फिशने हुशारीने जायंट व्हेल विलीची मदत घ्यायचं ठरवलं आणि नंतर ते तिघे एकत्र पोहले जेथे शार्क टोळी होती. शार्क टोळी नुकतेच मासे खाणार होती. जेव्हा त्यांना पाहून हे आश्चर्य वाटलं की त्यांच्याकडे फक्त 2 मासे आहेत. इथे फक्त 2च लाल मासे आहेत बॉस. काय? कसं काय? मला असं वाटतं की यापैकी तुम्ही एक मिस केला असेल बॉस. हो, ती मीच होते जे पळून गेले. काय? जेव्हा शार्क टोळीने मोठ्या व्हेल विलीला पाहिलं तेव्हा ते खूप घाबरले. अशा प्रकारे 2 लहान लाल मासे वाचले असताना विलीने लगेच तोंड उघडलं आणि तिन्ही शार्क पकडले. वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. तुम्ही पुन्हा लहान माशांची शिकार करायचा प्रयत्न कराल का? नाही, नाही, आम्ही वचन देतो. नाही. मग लाल मासा सुरक्षितपणे घरी परत येऊ शकेल? हो, ते जाऊ शकतात. आम्हाला इथून बाहेर काढा. आणि लाल मासे कुटुंब सुखरूप घरी परतलं. आणि तेव्हापासून 3 लहान लाल माशांना समजलं की त्यांच्या सुंदर समुद्राच्या घरात त्यांच्या आईची आज्ञा पाळणे आणि सुरक्षित राहणे किती महत्वाचे आहे. एका सुंदर तलावाजवळील जंगलात एक लांडगा होता. एक भुकेलेला लांडगा ज्याच्या पोटातून आवाज येत होता. त्याची नजर 3 चविष्ट तरुण डुकरांवर होती आणि तो त्यांना पकडून रात्रीचं जेवण बनवायच्या संधीची वाट पाहत होता. डुकरांपैकी सर्वात मोठं डुक्कर लोभी आणि खादाड होतं. तो नेहमी आपल्या भावांचं अन्न खात असे आणि स्वतःचं अन्न त्यांच्याबरोबर कधीही वाटत नसे. अरे नाही, ते माझं सफरचंद आहे. मी ते नंतर खायला ठेवलं होतं ना. एक लोभी खादाड डुक्कर. तुला कसं पकडायचं हे मला चांगलंच माहितीये. वाईट लांडग्याने खादाड डुकराच्या आवडत्या सफरचंदांपैकी एक जंगलाच्या मार्गावर ठेवलं आणि त्याने रस्त्याच्या शेवटी सापळा रचला. आता ही सफरचंद भरपूर खा. जेव्हा मी तुला खाईन तेव्हा माझं पोट सुद्धा भरेल ना. घराच्या वाटेवर जमिनीवर अनेक प्रकारची सफरचंद असल्याचं लक्षात आल्यावर महाकाय खादाड डुकराला आनंद झाला. हो, माझं आवडतं फळ.
अरे, हे आणखी एक सफरचंद आहे इथे. अरे, हे तर खूप सफरचंद आहेत इथे. ही सगळी सफरचंद गोळा करून मी घेऊन जातो, म्हणजे माझ्या भावांना ही दिसणारच नाहीत, कारण ही सगळी माझी आहेत. जेव्हा महाकाय खादाड डुकराने शेवटचं सफरचंद उचलायचा प्रयत्न केला, लांडग्याने सापळ्याची दोरी ओढली आणि डुकरावर एक प्रचंड जड जाळं टाकलं. महाकाय डुक्कर कितीही धडपडलं तरी तो जाळ्यातून सुटू शकला नाही. वाचवा, मला कोणीतरी वाचवा, हे काय चाललंय? तू माझ्या जाळ्यात अडकलायस. मी तुला घरी घेऊन जाणार आहे आणि तुला खाऊन टाकणार आहे, खादाड डुक्कर. त्यावेळी खरोखरच भूक लागलेल्या डुक्कर बांधवांनी आपल्या भावाचा आवाज ऐकला. वाचवा, मला जाऊ द्या, कोणीतरी वाचवा. जेव्हा ते मोठ्या घाईत जंगलाच्या रस्त्याकडे धावले, तेव्हा त्यांनी पाहिलं की दुष्ट लांडग्याने त्यांच्या मोठ्या लोभी भावाला पकडलंय. अरे नाही, आपण त्यांना वाचवलं पाहिजे. पण मी बलवान नाही, मला लांडग्याची भीती वाटते. सर्व काही असूनही धाडसी लहान डुकरांनी त्यांच्या भावाला वाचवण्याचा निर्णय घेतला. लांडगा महाकाय डुकराला त्याच्या कडेवर घेऊन गेला, तसे ते त्याच्या मागे लागले. महाकाय डुक्कर वाहून नेऊन थकून लांडगा झोपी गेला. होय, काय तिथे कोणी आहे का? शांत राहा, आम्ही तुला वाचवायला आलो. डुक्कर बंधूंनी आपल्या भावाला वाचवण्यासाठी लांडग्याला ढकलायचा प्रयत्न केला, परंतु ते करू शकले नाही. जर तू तुझ्या पिशवीत लपवलेले सफरचंद आम्हाला दिलेस तर आम्ही आमची शक्ती गोळा करू आणि तुला वाचवू. नाही, ते माझे आहेत. मी इथून बाहेर पडलो तर ते सगळे मीच खाणार आहे. हा डुक्कर किती आवाज करतोय, याच्यामुळे मी स्वप्न सुद्धा बघू शकत नाहीये. मी एक एक करून या सगळ्या डुकरांना खाऊन टाकेन. ठीक आहे, मग आम्ही निघतो. तू इथे लांडग्यांबरोबर राहा. महाकाय डुकराची अखेर खात्री पटली. थांबा, ठीक आहे, हे घ्या. पण मी माझ्यासाठी एक नक्कीच ठेवेन. बरं, ठीक आहे, सगळेच घ्या. दोघांनी महाकाय खादाड डुकराने दिलेले अन्न खाल्ले आणि शेवटी लांडग्याला बाजूला ढकलण्यात ते यशस्वी झाले. तिन्ही डुक्कर बांधवांनी मिळून महाकाय डुकराला जाळ्यातून सोडवलं, मोठ्या कष्टाने. मग ते पटकन घरी परतले. जेव्हा दुष्ट लांडगा जागा झाला, तेव्हा डुक्कर पळून गेल्याचा त्याला खूप राग आला. माझं अन्न कुणीच चोरू शकणार नाही. महाकाय खादाड डुकराला समजलं की इतर लोकांचं अन्न चोरणं म्हणजे खरोखर लोभ आहे, आणि त्या दिवसापासून तो आपले सर्व आवडते अन्न आपल्या भावांसह वाटण्यास तयार झाला. त्यात आनंदी होता, विशेषतः ते सुंदर रंगबिरंगी सफरचंद. हंस मुलगी. एकेकाळी एक राणी आणि तिची मुलगी देशातील सर्वात सुंदर वाड्यात एकत्र राहत होत्या. राजकन्येकडे एक परी होती. ती तिला खूप आवडत असे. या परीने नेहमीच तिचे रक्षण केले. एके दिवशी राजकन्या लग्नाच्या वयात आल्यावर तिने दुसऱ्या देशाच्या राजपुत्राला भेटायचं ठरवलं. राणीने तिच्या मुलीला सोबत नेण्यासाठी दागिन्यांची पेटी दिली. जर वाटेत कोणाला कळलं की तू राजकुमारी आहेस तर तुझ्या सोबत वाईट गोष्टी घडू शकतात, म्हणून तुला सैनिकाऐवजी सोबत म्हणून माझा एक सहाय्यक देते. चांगल्या परीकडे देखील राजकुमारीसाठी भेटवस्तू होत्या. तिने तिला फलादा नावाचा बोलणारा घोडा दिला. ओहो,
मी प्रवासाला निघायला तयार आहे माझ्या राजकुमारी. माझ्या राजकुमारी, मला तुला अजून एक गोष्ट द्यायची. परीने राजकुमारीला एक रुमाल दिला. त्यावर 3 तारे होते. हा जादुई रुमाल आहे माझी राजकुमारी. तो नेहमी तुझ्या जवळ ठेव आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वापर. राजकुमारीने निरोप घेतला आणि फलादावर बसली आणि तिचा सहाय्यक गाढवावर होता. काही तासानंतर राजकुमारी जंगलाच्या रस्त्याने चालत, ती खूप थकली होती म्हणून विश्रांती घेण्यासाठी थांबली. अरे, मला खूप तहान लागलीये. आपल्याकडे पाणी आहे का? मला थोडं पाणी देशील? सहाय्यक मुलगी ते पाणी प्यायली. माफ करा राजकुमारी, मला खूप तहान लागली होती म्हणून मी ते सर्व पाणी प्यायले. तुमच्यासाठी दुसरं पाणी शोधा. मी काही तुमची नोकर नाही. नोकराचा अनादर पाहून राजकुमारीला आश्चर्य वाटलं, परंतु ती काही बोलली नाही. ते रस्त्यावर चालत राहिले. काही वेळ निघून गेल्यावर राजकुमारी थांबली. रॉयल असिस्टंट, मला कृपया त्या कारंजातून थोडे पाणी आणू शकाल? माफ करा राजकुमारी, मी तुमची दासी नाही. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही तुमच्या घोड्यावरून उतरून स्वतःचं पाणी घेऊ शकता. राजकुमारी आणि फलादा यांनी एकमेकांकडे सूचकपणे पाहिलं. तुम्हाला माहित आहे, मला या असिस्टंट मुलीबद्दल वाईट विचार येऊ लागले आहेत. तुम्ही तिच्या सोबत असताना सावध राहणे योग्य राहील. राजकन्या तिच्या घोड्यावरून उतरली आणि तिने खाली उतरून तिच्या हाताच्या उंजळीने पाणी प्यायलं. तिच्या खिशातला जादूचा रुमाल अचानक बोलू लागला. सावध रहा राजकुमारी, ही सहाय्यक मुलगी धोकादायक आहे. पण राजकन्या पाणी प्यायला खाली वागताच तिचा जादूचा रुमाल पाण्यात पडला. अरे रे! पाण्यात वाहणारा जादूचा रुमाल पाहून सहाय्यक मुलीने तिची संधी साधली. तुमच्याकडे आणखी शक्ती उरली नाही. यापुढे मी सर्व ऑर्डर देणार. मी सांगेन ते तू करायचं आहेस. आता राजकन्येचे कपडे काढ आणि मला दे. आणि जर तू कोणाला हे सांगितलंस तर तुला तुरुंगात टाकेन. सहाय्यक मुलीने केवळ राजकन्येचे कपडे घातले नाहीत, तर ती तिच्या घोड्यावर फलादावरही बसली आणि पुढे जाऊ लागली. दुसरीकडे खरी राजकुमारी गाढवावर बसली आणि हळूहळू तिच्या मागे गेली. थोड्या वेळाने ते दोघे राजपुत्राच्या महालात पोहोचले. जेव्हा राजकुमाराने त्यांचे स्वागत केले तेव्हा त्याला वाटलं की सहाय्यक मुलगी राजकुमारी आहे आणि तिला आत बोलवलं. परंतु खरी राजकुमारी बाहेरच उभी होती. बरं माझ्या राजकुमारा, ती फक्त एक नोकर आहे. तिला आपल्या बरोबर राजवाड्यात घ्यायची गरज नाही. तिला नोकरी देऊन ती फक्त माझी नोकर आहे हे दाखवून दिलंस तर जास्त बरं होईल. राजकुमाराने तसंच केलं आणि तिची ओळख कोनराड नावाच्या मुलाशी करून दिली, जो गुरे पाळणारा होता. कोनराडला मदत करून तुम्ही देखील हंस मेंढपाळ होऊ शकता. माझ्या राजकुमारा, माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे. तुम्ही या चिडखोर घोड्याला बांधू शकाल का? त्याला चांगलं साखळ दंडाने बांधा. त्याने मला जवळजवळ फेकून दिलं होतं. म्हणून राजपुत्राने एका सहाय्यकाला बोलवलं आणि घोड्याला एका कोठारात बांधून ठेवायचा आदेश दिला. सहाय्यक मुलगी तिची फसवणूक गुप्त राहील याची खात्री करून घेऊन राजकुमाराला मूर्ख बनवत होती. खरी राजकन्या दुःखी झाली आणि रडली की तिच्या घोड्याला फलादाला साखळ दंडाने बांधून ठेवलं. ती ताबडतोब त्याला पाहण्यासाठी कोठारात गेली. बिचारा फलादा तिथेच बेड्या घालून उभा होता. अरे फलादा, हे तुझ्याशी कसे वागले? जर तुमच्या राणी आईला कळलं की काय झालंय तर ती खूप अस्वस्थ होईल माझ्या राजकुमारी. दुःखाची गोष्ट म्हणजे राजकन्येने तिच्या फलादा घोड्याकडे पाठ फिरवून कोनराडसह कुरणात गुरांचं पालन करण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने ती विश्रांतीसाठी एका दगडावर बसली आणि तिने तिच्या सुंदर केसांना लावलेल्या केसांच्या सोन्याच्या क्लिप उलगडल्या. जेव्हा कोनराडने या चमकदार हेअर क्लिप्स पाहिल्या तेव्हा तो ताबडतोब राजकुमारीच्या जवळ गेला. त्याला त्या क्लिप्स हव्या होत्या.
गोल्डन हेअर क्लिप्स? मला हे सोनेरी केस हवे आहेत. माझे केस सोड. वेड्या वाऱ्या वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरची टोपी उडवून टाक. त्या क्षणी इतका जोराचा वारा वाहू लागला की कोनराडची टोपी त्याच्या डोक्यावरून उडून गेली. डोंगरावर उडणाऱ्या या टोपीचा पाठलाग केल्यावर कोनराडने शेवटी त्याची टोपी पकडली. राजकुमारीने तोपर्यंत तिचे केस विंचरले होते आणि तिने तिच्या केसांच्या सोनेरी क्लिप लावल्या होत्या. सूर्यास्त होईपर्यंत गुरांची नीट राखण केल्यावर कोनराड आणि राजकुमारी शेवटी राजवाड्यात परतले. कोनराड ताबडतोब राजासमोर गेला. मला तुम्ही दिलेल्या अनोळखी माणसाबरोबर काम करायचं नाहीये. अरे पण का कॉनराड? कारण ती वेडी आहे. ती तिच्या घोड्याशी बोलत असते आणि तिने माझी टोपी उडवली आणि माझी थट्टा सुद्धा केली. हे ऐकून राजाच्या मनात शंका निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी राजाने गुप्तपणे राजकन्येचा पाठलाग केला. राजकन्या प्रथम कोठारात गेली आणि तिच्या साखळ दंडाने बांधलेल्या फलादाशी पुन्हा बोलली. घोडा बोलत असल्याचे पाहून राजाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. त्यानंतर तो त्या कुरणात गेला जिथे कोनराड आणि राजकुमारी गुरे राखत होते आणि तो झुडपांच्या मागे लपला. थोड्या वेळाने त्याला राजकन्येच्या केसातील सोनेरी क्लिप्स दिसल्या. वेड्या वाऱ्या वाहायला लाग. कोनराडच्या डोक्यावरली टोपी उडवून टाक. राजकुमारीच्या या शब्दानंतर खूप जोराचा वारा वाहू लागला आणि टोपी पुन्हा उडाली. कोनराड त्याच्या टोपीच्या मागे पर्वतापर्यंत पळत गेला. दरम्यान राजकुमारीने तिच्या सोनेरी केसांच्या क्लिप्स पुन्हा तिच्या केसात लपवल्या. हे पाहून राजाला फार आश्चर्य वाटलं आणि तो गुपचूप राजवाड्यात परत आला. संध्याकाळी राजाने राजकुमारीला राजवाड्यात उपस्थित राहायला सांगितलं. त्याने तिला तिच्या बोलणाऱ्या फलादा घोड्याबद्दल, सोनेरी केसांच्या क्लिप्स बद्दल आणि जंगली वाऱ्याबद्दल विचारलं. तेवढ्यात राजकन्या रडू लागली. मी तुम्हाला काही सांगू शकत नाही महाराज. मी असं केलं तर तुरुंगात जाईन. मला सगळं खरं सांगायला घाबरू नकोस तरुण मुली. मला काय ते सांग. राजकन्येने राजाला सुरुवातीपासूनच एक एक करून सर्व काही सांगितलं. तर तूच खरी राजकुमारी आहेस. काळजी करू नकोस. तुझं कोणतंही नुकसान होणार नाही. जा आणि राजकन्येप्रमाणे तयार हो. राजाने ताबडतोब आपल्या मुलाला राजपुत्राला बोलवलं आणि सर्व काही सांगितलं. त्यात संध्याकाळी बनावट राजकुमारीला काहीही न बोलता राजकुमाराने राजवाड्यात मेजवानी आयोजित केली. राजकुमाराच्या एका बाजूला खरी राजकन्या बसली होती आणि नकली दुसऱ्या बाजूला. खऱ्या राजकन्येचे सौंदर्य विलोभनीय होते, पण बनावट राजकन्येने तिला ओळखलेच नाही. ही मुलगी कोण आहे? ती मेजवानीला काय करते? तिला ते चमकदार दागिने, तो सुंदर ड्रेस कुठून मिळाला? राजवाड्यातील उपस्थित जनांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक कथा आहे. आता माझं नीट ऐका. राजाने राजकन्येचे काय झाले असे सांगायला सुरुवात केली, जणू ती दुसऱ्याचीच गोष्ट आहे. शेवटी खोटं बोलून लोकांना फसवणाऱ्याला शिक्षा कशी करावी असा प्रश्न त्यांनी सर्वांनाच विचारला. तिला मोठी शिक्षा व्हायला पाहिजे राजा. तिच्या पायाला बेड्या ठोकायला हव्यात आणि तिला कायमचं कैद करायला हवं. हे खरं आहे का? पण या कथेमध्ये खोटं बोलणारे तुम्हीच आहात. तू तुझी शिक्षा स्वतःच दिली आहेस. सैनिक, या लबाडीला आता माझ्या समोरून घेऊन जा.
सहाय्यक मुलीने अशा प्रकारे खोटे बोलून राजकुमारीचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल शिक्षा भोगली. त्या रात्री राजकुमाराने खऱ्या राजकुमारीला मागणी घातली. मग राजकन्या आणि राजपुत्र कोठारात गेले आणि फलादा या बोलक्या घोड्याची सुटका केली. शेवटी सत्य बाहेर आलं राजकुमारी. तुझ्या राणी आईने हा क्षण पाहिला असता तर आनंदाने तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं. राजकुमारी आणि राजकुमाराने एक नवीन जीवन सुरू केले, ज्यामध्ये ते आता खूप आनंदी आहेत आणि राजकुमारीची चांगल्या मनाची परी नेहमी त्यांच्या बरोबर असते आणि ती वाईटांपासून त्यांचं रक्षण करते. एके दिवशी एक तरुण मुलगी बट्टू, जी आपल्या वृद्ध आणि आजारी वडिलांसाठी उपचार शोधत होती, जंगलातून फिरत ती झाडांची वेगवेगळी फळं गोळा करत होती. निरोगी वनस्पती शोधण्याचा प्रयत्न करत होती. हे एक जांभळं पान आहे, कदाचित मी माझ्या वडिलांना बरं होण्यास मदत करेन. बटू तिच्या झोळीत गोळा केलेली फळे आणि वनस्पती घेऊन जात असताना तिला एक म्हातारी बाई दिसली. तिच्या समोरून हळू चालत होती. बटूने लगेच जाऊन तिला मदत केली. अहो आजी, मी तुम्हाला मदत करू का? म्हाताऱ्या बाईने तिच्या कोबड्यातून बटूकडे पाहिलं. धन्यवाद तरुण मुली, माझी चालण्याची काठी वाटेत तुटली. मी हळूहळू चालते जेणेकरून पडू नये. बटूने आजूबाजूला पाहिलं आणि तिच्या मागे असलेल्या खडकाळ भागाकडे चालत गेली. तिने क्वचितच कड्यावरून मार्ग काढला आणि तिला एक मजबूत आणि बळकट फांदी सापडली. तिने ही फांदी एका धारदार दगडाच्या काठावर घासली आणि तिची चालण्याची काठी बनवली. त्यानंतर ती वृद्ध महिलेच्या हातात दिली. घ्या, आता यापुढच्या तुमच्या वाटेवर तुम्ही या काठीच्या आधाराने चाला. तरुण मुली, तू माझ्यासाठी कष्ट घेतलेस पाहून माझं मन आनंदित झालं. धन्यवाद. पण तू मला ओळखत नाहीस तरी का केलंस? माझे वडील सुद्धा खूप आजारी आहेत, म्हणून कोणी वृद्ध असो वा आजारी, त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. बटूच्या बोलण्याने म्हातारी प्रभावित झाली आणि तिने हातात असलेली छोटी जादूची पेटी तिला दाखवली. पण तेवढ्यात तिथून जात असलेल्या एका श्रीमंत व्यापाराने त्यांना पाहिलं आणि तो झाडामागे लपून बसला आणि वृद्ध स्त्री आणि बटूचे बोलणे ऐकू लागला. ही जादूची पेटी घे. तरुण मुली, तुझ्या वडिलांकडे घेऊन जा. तुला त्यात नेहमीच उपचार करणारी औषधं सापडतील. धन्यवाद, पण तुम्हालाही याची गरज आहे. मला जे हवे होते ते मला दिलंस, माझी चालण्याची काठी. आता हा जादूचा डबा घे आणि त्यातल्या गोष्टी ज्यांना त्यांची गरज असेल त्यांनाच दे, नाहीतर जादूच्या डब्याचा काही उपयोग नाही. एक जादूचा डब्बा? जर मला हा जादूचा डब्बा मिळाला आणि मी तो विकला तर मी खूप श्रीमंत होईन. बटूने डबा घेतला आणि तो उघडला. त्यात तिला पाणी, भाकरी आणि मूठभर अक्रोड दिसले. दरम्यान ती म्हातारी स्त्री हळूहळू दृष्टीआड होत होती. बटू घराकडे निघाली. वाटेत तिला धूर्त व्यापारी भेटला, जो तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्या व्यापाऱ्याने सांगितलं की त्याला बटूच्या हातातील डबा विकत घ्यायचाय. याच्या बदल्यात मी तुला खूप पैसे देईन आणि या भरपूर पैशांनी तू खूप काही करू शकतेस. नाही, मी हा डबा फक्त त्यांनाच देईन ज्यांना त्याची खरोखर गरज असेल. तुमचा दिवस शुभ जावो. बटू थोड्या वेळाने तिच्या घराकडे चालू लागली. थोड्या वेळाने एक उपाशी बकरी तिच्या समोर आली. बकरी इतकी बारीक झाली होती की बटूने तिला डब्यातील एक भाकरी दिली. अगं बकरी, ही घे. हा जादूचा डबा आहे. त्यातील पदार्थ कधीच संपत नाही. तुला पाहिजे तेवढं खा. बकरीने भरपूर भाकऱ्या खाल्ल्या.
तरुण मुलगी तिच्या वाटेला लागली. त्यावेळी तिच्या समोर एक वाळलेले कोकोचे झाड आले. अरे कोकोच्या झाडा, तुला केवढी तहान लागलीये. तुझ्याकडे इतका सुंदर कोको आहे. लोक त्यांच्यापासून स्वादिष्ट चॉकलेट बनवू शकतात. झाडाच्या फांद्या इतक्या पातळ होत्या की बटू स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने डब्यातील पाण्याने झाडांच्या मुळांना पाणी दिलं. झाडाने लगेच पाणी शोषून घेतलं. आहा, लवकरच तुमच्या फांद्यांवर भरपूर कोको फुलतील. बटू तिच्या वाटेवर चालू लागली, पण थोड्या वेळाने तिला थांबून विश्रांती घ्यायची होती, कारण ती त्यावेळी खूप दमली होती. तोच धूर्त व्यापारी वेश बदलून तिच्या समोर आला. नमस्कार, मी राजवाड्याचा संरक्षक आहे. जर तू दमली असशील तर मी तुला घोड्यावर बसवून जिथे जायचं असेल तिथे सोडू शकतो. हा तुमचा महानपणा असेल मिस्टर गार्डियन. मी थोडी दमले आणि खूप भूकही लागली. चला आता जाऊया. पण जेव्हा तू तुझ्या गंतव्यस्थानावर पोहोचशील तेव्हा तुला तो लहानसा डब्बा मला द्यावा लागेल. काय? तुम्ही गार्डियन नाही आहात. तुम्ही तो व्यापारी आहात. नाही, नक्कीच नाही. तुमचा दिवस शुभ जाओ. बटू जंगलातून चालत राहिली, वेगाने पावलं टाकत. तिला बॉक्समधून मुठभर अक्रोड खावेसे वाटले, परंतु त्याच वेळी तिने खारीचे एक कुटुंब पाहिले, ज्यातील प्रत्येक जण उपाशी होता. मी अजून थोडा वेळ उपासमार सहन करू शकते, पण त्यांनी या जंगलात यापुढे उपाशी राहू नये. असो, हा जादूचा डबा आहे. मी नंतर अक्रोड खाऊ शकेन. बटूने पेटीतील अक्रोड खारीच्या कुटुंबाला दिलं. मग ती तरुण मुलगी कठीण वाट असूनही शेवटी तिच्या घरी पोहोचली. ती तिच्या आजारी वडिलांकडे आली आणि त्यांना जादूचा डबा दाखवला. बाबा, वाटेत मला एक हुशार म्हातारी बाई भेटली. तिने मला हा जादूचा डबा दिला. त्यात पदार्थ आहेत. ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. बटूने डबा उघडला, पण तिने काय पाहिलं माहिती? डबा रिकामा होता. पण असं कसं? हा जादूचा डबा नव्हता का? हातून रिकामा आहे. अरे, मी तर फक्त त्यांनाच पदार्थ दिले ज्यांना खूप गरज होती. बटू खूप उदास झाली, कारण ती तिच्या वडिलांना मदत करू शकली नाही. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. बटूने दार उघडलं तेव्हा तिला म्हातारी बाई, बकरी आणि खारी दिसल्या. पण तुम्ही तर फार छान लहान मुली. मी तुला सांगितल्याप्रमाणे तू जादूचा डबा फक्त त्यांच्यासाठीच उघडलास ज्यांना गरज होती. आता तुला बकरीच्या दुधाचा, कोकोच्या झाडांच्या फळांचा आणि खारींनी आणलेला हेझलनेटचा फायदा मिळेल. बटूने वृद्ध स्त्रीच्या टोपलीतून कोको, बकरीचे दूध आणि खारींनी आणलेले अक्रोड दिले आणि तिच्या वडिलांसाठी एक आरोग्यदायी पेय तयार केले. जेव्हा वडिलांनी पेय घेतलं, त्यांची तब्येत सुधारली. धन्यवाद माझी सुंदर, दयाळू आणि धाडसी मुलगी. जेव्हा बटूला कळलं की तिचे वडील बरे होत आहेत, तिला खूप आनंद झाला. तिला आता डब्याची गरज नव्हती. तिने तो कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवून दिला. धूर्त व्यापाऱ्याला तो डबा दिसताच त्याने त्यावर उडी मारली. अरे वा, जादूचा डब्बा, जादूचा डब्बा. आता मी पूर्वीपेक्षाही आणखी श्रीमंत होणार. बटूने त्या धूर्त व्यापाऱ्याला खिडकीतून पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहून हसली, कारण तिला आता कळलं होतं की खरी जादू डब्यात नसते, तर प्रत्येकाच्या दयाळू अंतःकरणात असते.